हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणम् अथ पंचमोऽध्यायः। भगवंतांच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र। सूत उवाच अथ तं सुखमासीन उपासीनं बृहच्छ्रवा देवर्षि प्राह विप्रर्षिं वीणापाणी स्मयन्निव। श्री सूतजी म्हणाले, त्यानंतर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले। नारद उवाच पाराशर्य महाभाग भवत कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा। नारदांनी विचारले, हे व्यास महर्षे, आपले शरीर आणि मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? जिज्ञासितं सुसंपन्नं अपि ते महदद्भुतं कृतवान् भारतं यस्त्वं सर्वार्थ परिबृंहितम्। आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे। ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे। कृतवान् भारतं यस्त्वं जिज्ञासितमधीतञ्च यत्तद्ब्रह्म सनातनम् अथापि शोचस्यात्मान मकृतार्थ इव प्रभो। सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे। असे असताना हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात? व्यास उवाच अस्तेव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि नात्मा परितुष्यते मे तन्मूलमव्यक्तमगाधबोधं पृच्छामहे त्वात्मभवात्मभूतं। व्यासजी म्हणाले, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरे आहे, असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही। याचे कारण मला समजत नाही। आपले ज्ञान अगाध आहे, आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारित आहे। स वै भवान् वेद समस्तगुह्य मुपासितो यत् पुरुष पुराण परावरेशो मनसैव विश्वं सृजत्यवत्यत्ति गुणैरसंगः। आपण सर्व गुप्त रहस्य जाणता, कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हीचा स्वामी आहे। स्वतः निसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो। त्वं पर्यटन्नर्क इव त्रिलोकी मंतश्चरो वायुरिवात्मसाक्षी परावरे ब्रह्मणि धर्मतो व्रतैः स्नातस्य मेनूनमलं विचक्ष्व। आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात। मी
नियमपालनांच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असतानाही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. श्रीनारद उवाच भवतानुदितप्रायं यशो भगवतो मलं येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनमखिलं. श्री नारदजी म्हणाले, आपण बहुधा भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तितः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थांचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही. न यद्वचश्चित्रपदं हरेर्यशो जगत्पवित्रं प्रगृणीत कर्हिचित् तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा न यत्र हंसा निरमन्तु शिक्षया. ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते. मानसरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. तद्वाग विसर्गो जनताघविप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे, परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयश सूचक नामाने भरलेला आहे, तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरञ्जनं कुतः पुनः शश्वदभद्रमीश्वरे न चार्पितं कर्म यदप्यकारणं. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म, ते साधन, आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहैतुक देखील कर्म, तरी ते कसे बरे शोभेल? अर्थात ते शोभणार नाही. अथो महाभाग भवान मोघदृक् शुचिश्रवा सत्यरतो धृतव्रतः उरुक्रमस्याखिलबन्धमुक्तये समाधिनानुस्मरतद्विचेष्टितम्. व्यास महर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे. आपण सत्यव्रती आणि दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. ततोऽन्यथा किंचन यद् विवक्षत
पृथग्दृशस्तात् कृतरूपनामभिः न कुत्रचित् क्वापि च दुःस्थिता मतिर्लभेत वाताहतनौरिवास्पदम्. जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसाची चंचल बुद्धी कोठेच स्थिर होत नाही. जुगुप्सितं धर्मकृतेऽनुशासतस् स्वभावरक्तस्य महान् व्यतिक्रमः तद्वाक्यतो धर्म इतीतरस्थितो न मन्यते तस्य निवारणं जनः. संसारी लोक स्वभावतःच विषयामध्ये गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटेच झाले, कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही. विचक्षणोऽस्यार्हति वेदितुं विभो रनन्तपारस्य निवृत्तितः सुखं प्रवर्तमानस्य गुणैरनात्मनस् ततो भवान् दर्शय चेष्टितं विभो. भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत, त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्भुजं हरेर् भजन्न पक्वोऽथ पतेत् ततो यदि यत्र क्व वा भद्रमबोधमुष्य किं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवत चरणांची सेवा करतो, परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का? परंतु दुसरा कोणी भगवंताचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो, त्याला कोणता बरी लाभ होतो? तस्यैव हेतो प्रयतेत को वेदो न लभ्यते याद् भ्रमतामुपर्यदः तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखं कालेन सर्वत्र गभीररंहसा. अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उंच नीच योनीत केलेल्या कर्माचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्य गती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषय सुख सर्वांना स्वभावतःच प्राप्त होते. न वै जनो जातु कथंचनाव्रजेन् मुकुंद सेव्यन्यवदंग संश्रुतिं स्मरन् मुकुंदांघ्र्युपगुहनं पुनर्विहातुमिच्छेन्न रसग्रहो यतः. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णांचा चरणसेवक आहे तो भगवत भजन न करणाऱ्या पण धर्म कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पापकर्म झाले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. तो सेवक भगवत चरणांच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते. इदं हि विश्वं भगवान् निवेतरो यतो जगत्स्थान निरोध संभवा तद्धि स्वयं वेद भवांस्तथापि वै
प्रादेशमात्रं भवत प्रदर्शितं। ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत, असे असूनही ते त्यापासून वेगळे आहेत ही गोष्ट आपण जाणत आहातच, तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. त्वमात्मनात्मानमवेयमोघदृक् परस्य पुंसा परमात्मनः कलाम् अजं प्रजातं जगता शिवायतन् महानुभावाभ्युदयोऽधिगण्यताम्। आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंतांचे कलावतार आहात. आपण अजन्म असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे, म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. इदं हि पुंसस्तपसा श्रुतस्य वा स्वेष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयो अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो यदुत्तमश्लोकगुणानुवर्णनम्। विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. अहं पुरातीत भवे भवं मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनां निरूपितो बालक एव योगिनां शुश्रूषणे प्रावृषि निर्विवीक्षताम्। हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. ते मय्यपेता खिलचापलेर्भके दान्ते धृतक्रीडनकेऽनुवर्तिनी चक्रुकृपां यद्यपि तुल्यदर्शनात् शुश्रूषमाणे मुनयोल्पभाषिणी। जरी मी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे. इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. उच्छिष्टलेपाननुमोदितो द्विजैः सकृत्स्म भुञ्जेत्तदपास्तकिल्बिषः एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतसस् तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते। त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले उष्टे अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन पूजन करीत असत त्यात मला गोडी वाटू लागली. तत्रान्वहं कृष्णकथा प्रगायता मनोग्रहेणा शृण्वन् मनोहरा ताश्रद्धया मेनुपदं विशृण्वत प्रियश्रवस्यङ्गममा भवद्रुचिः। त्या सत्संगात लीला गानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्यामुळे प्रिय कीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले.
तत्रान्वहं कृष्णकथा प्रगायता मनुग्रहेणा शृण्वन् मनोहरा ता श्रद्धया मेनुपदं विशृण्वत प्रियश्रवस्यंगममा भवदरुचिः. त्या सत्संगात लीला गानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्यामुळे प्रिय कीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. तस्मिंस्तदा लब्धरुचेर्महामुने प्रियश्रवस्य स्खलिता मतिर्मम ययाहमेतत् सदसत्स्वमायया पश्ये मयि ब्रह्मणे कल्पितं परे. हे महामुनी, जसजशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारणरूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्मस्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. इत्थं शरत् प्रावृषिका वृतुहरेर् विशृण्वतो मेऽनुसवं यशोमलं संकीर्त्यमानं मुनिभिर्महात्मभिर् भक्ति प्रवृत्तात्मरजस्तमोपहा. अशा प्रकारे वर्षा आणि शरद या दोन ऋतुकालात ते महात्मे दिवसातून तिन्ही वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि ते मी प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. तस्यैवं मेनुरक्तस्य प्रश्रितस्य हतेन सह श्रद्धानस्य बालस्य दान्तस्यानुचरस्य च. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्ञानं गुह्यतमं यत्तत् साक्षात् भगवतोदितं अन्ववोचन गमिष्यन्त कृपया दीनवत्सलः. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जातेवेळी मला दिले. येनैवाहं भगवतो वासुदेवस्य वेधसः मायानुभावमविदं येन गच्छन्ति तत्पदं. त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते. एतत् संसूचितं ब्रह्मन् तापत्रय चिकित्सकं यदेश्वरे भगवती कर्म ब्रह्मणि भावितं. हे ब्रह्मण, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे, हे मी आपणास सांगितले. आमयो यश्च भूतानां जायते येन सुव्रत तदेव ह्यामयं द्रव्यं न पुनाति चिकित्सितं. प्राण्यांना ज्या पदार्थांच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार आहे काय? अर्थात होणार नाही. एवं नृणां क्रियायोगास्
सर्वे संश्रुति हेतव त एवात्मविनाशाय कल्पन्ते कल्पिता परे. याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्ममृत्यूरूप संसार चक्रात अडकवितात, तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली तर त्याचे कर्मबंधन अर्थात कर्मपणच नष्ट होते. यदत्र क्रियते कर्म भगवत परितोषणं ज्ञानं यत्तदधीनं हि भक्तियोग समन्वितं. या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते, त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. कुर्वाणा यत्र कर्माणि भगवत शिक्षया सकृत गृह्णन्ति गुणनामानि कृष्णस्यानुस्मरन्ति च. त्या भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या सर्व कर्ममार्गावर भगवंताच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंताचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. प्रभो, भगवान श्री वासुदेवांना नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो. इति मूर्त्यभिधानेन मंत्रमूर्तिममूर्तिकं यजते यज्ञपुरुषं स सम्यक दर्शन पुमान. या प्रकारे जो पुरुष भगवंताच्या मूर्तीच्या नामद्वारा मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्रमूर्ती भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो, त्याचेच ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. इमं स्वनिगमं ब्रह्मन् न वेत्य मदनुष्ठितं अदान्मे ज्ञानमैश्वर्यन् स्वस्मिन् भावं च केशव. ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले, तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णाने मला आत्मज्ञान, ऐश्वर्य आणि आपली भक्ती प्रदान केली. त्वमप्यदभ्रश्रुतविश्रुतं विभोस् समाप्यते येन विदाम्बुभुत्सितम् आख्याहि दुःखैर्मुहुरर्दितात्मनां संश्लेष निर्वाणमुशन्ति नान्यथा. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा, ज्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत, त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे व्यासनारदसंवादे पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.